हॅलो एव्हरीवन. आजच्या क्लासमध्ये आपण ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर ह्या टॉपिकची एक्सरसाइज सोल्युशन्स आपण डिस्कस करणार आहोत. हे सोल्युशन्स डिस्कस करताना आपण थोडंसं डिटेलमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन पाहूयात, जेणेकरून तुम्हाला हे तरी क्वेश्चन्स चांगल्या प्रकारे समजतील आणि जर याच्या व्यतिरिक्त एखादा कुठला क्वेश्चन एक्झाममध्ये आला तर तुम्ही तो सॉल्व्ह करू शकाल. तर आपण सुरू करूयात. पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट ऑप्शन्स. ओके, तुमचे काही MCQ आहेत, एका मार्कासाठी एक्झाममध्ये एक येऊ शकतो. ओके, तर पहिला क्वेश्चन काय सांगतोय बघा आपल्याला. अ फोटो सेल इज युज्ड टू ऑटोमॅटिकली स्विच ऑन द स्ट्रीट लाईट्स इन द इव्हनिंग when the sunlight is low in intensity. Thus, it has to work with visible light. The material of the cathode of the photocell. या ठिकाणी आपण जी काही सनलाईट आहे ती मिनिमम असतानाची आपण गोष्ट करायला होती आणि ती कशी वर्क करायला पाहिजे होती, विजिबल लाईटमध्ये. मग या ठिकाणी आपल्याला असं मटेरियल यूज करावं लागेल ज्याचं वर्क फंक्शन कसं असलं पाहिजे, मिनिमम असलं पाहिजे. आपल्याला कसं मटेरियल यूज करावं लागेल, असं मटेरियल ज्याचं वर्क फंक्शन काय आहे, मिनिमम आहे. आणि वर्क फंक्शन मिनिमम कुणाचं आहे, तर या केसमध्ये आहे पोटॅशियमचं. आणि पोटॅशियमचं वर्क फंक्शन किती आहे, 2.3 इलेक्ट्रॉन वोल्ट. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक टेबल दिलं आहे बघा, त्या टेबलनुसार आपण ह्या व्हॅल्यू यूज केलेत. सेकंड क्वेश्चनकडे आपण येऊयात. सेकंड क्वेश्चन काय म्हणतोय, पॉलिक्रोमॅटिक लाईट radiation is used in an experiment of the photoelectric effect. The stopping potential is, option number A, will depend on the average wavelength, will depend on the longest wavelength, will depend on the shortest wavelength, or does not depend on the wavelength. क्वेश्चन काय म्हणलं आहे, या ठिकाणी येणारी लाईट कशी आहे, द लाईट इज पॉलिक्रोमॅटिक. लाईट पॉलिक्रोमॅटिक इन द सेन्स दॅट लाईट कन्सिस्ट ऑफ द मेनी कलर्स. ओके, मेनी कलर म्हणजे काय, मेनी फ्रिक्वेन्सीज. मेनी फ्रिक्वेन्सीज म्हणजेच कोणती, मेनी वेवलेंथ. लक्षात आले मला काय म्हणायचं ते. क्रोम म्हणजे काय, कलर. पॉली म्हणजे मेनी. म्हणजे लाईट जी आली ती कशी आहे, मल्टिपल कलरची लाईट आहे. म्हणजे सपोज करा 2, 3, 4 टाईपची लाईट पडली, ओके, एखाद्या मटेरियल येऊन. आता तुम्ही ह्याला यूज करायला कुठल्या इफेक्टमध्ये, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये. मग नेमकी कोणत्या कलरची लाईट यूज करायची, म्हणजे वेवलेंथ जी आहे ती आपण कोणत्या कलरची घ्यायची. तर या केसमध्ये आपण बघूयात. आपल्याला काय काढायचं आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल काढायचं आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजेच काय, स्टॉपिंग पोटेन्शियल ज्याला आपण सिम्बॉल V0 घेतो. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजेच काय आहे, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. ओके, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय असणार आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. आणि मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय रे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय आहे, मिनिमम वेवलेंथ. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय असणार आहे, मिनिमम वेवलेंथ. सो आपल्याला डिपेंडन्सी कशी मिळाली बघा, जे काही स्टॉपिंग पोटेन्शियल आहे ते कुणाचं घ्यायचं तुम्ही, मिनिमम वेवलेंथचं घ्यायचं. हे आउट ऑफ द मल्टिपल कलर्स, मल्टिपल फ्रिक्वेन्सीची जी लाईट होती ना, त्यातली कुठली लाईट यूज करायची तुम्ही, मग शॉर्टेस्ट वेवलेंथची. सो ऑप्शन नंबर करेक्ट ऑप्शन इज सी, विल डिपेंड ऑन द शॉर्टेस्ट वेवलेंथ. लक्षामध्ये आला आपण कसं अप्रोच केला. ओके, नेक्स्ट बघूया. थर्ड क्वेश्चन काय सांगतोय बघा आपल्याला, द क्वेश्चन नंबर थर्ड. क्वेश्चन थर्ड काय सांगतोय आपल्याला, एन इलेक्ट्रॉन, अ प्रोटॉन अँड द अल्फा पार्टिकल and a hydrogen atom are moving with the same kinetic energy. The associated de Broglie wavelength will be longest for. आपल्याला काय काय दिलं आहे, एक इलेक्ट्रॉन घेतला आहे, एक प्रोटॉन घेतला आहे, एक अल्फा पार्टिकल घेतला आहे आणि एक हायड्रोजनचा ॲटम घेतला आहे. त्या सगळ्यांची काय दिलं तुम्हाला, सेम कायनेटिक एनर्जी आहे. सगळ्यांची आपल्याला काय दिलेली आहे, सेम कायनेटिक एनर्जी. आणि आपल्याला काय कम्पेअर करायचं आहे, डी ब्रॉग्ली वेवलेंथ. आपल्याला काय सांगायचं आता, यापैकी डी ब्रॉग्ली वेवलेंथ इलेक्ट्रॉनची मोठी आहे का, प्रोटॉनची मोठी आहे का, अल्फा पार्टिकलची मोठी आहे का, हायड्रोजन ॲटमची मोठी आहे. तर आपण जर बघायला गेला, डी ब्रॉग्ली वेवलेंथचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, डी ब्रॉग्लीचे खूप सारे फॉर्म्युले होते. इथं आपण कोणता फॉर्म्युला वापरणार, हा वाला, लॅम्बडा इज इक्वल टू H/P. आता पीला आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. आता या ठिकाणी तुम्हाला काय माहिती आहे, कायनेटिक एनर्जी. मग आपण एक फॉर्म्युला प्रूव्ह केला होता, H इज इक्वल टू 2m√Ke. ओके, H/√2mKe. या ठिकाणी कायनेटिक एनर्जी म्हणजे काय आहे, Ke म्हणजे काय आहे, कायनेटिक एनर्जी. आता जर आपण कम्पेअर केलो तर तुम्हाला काय मिळालं बघा बरं, लॅम्बडा प्रोपोर्शनल टू 1/√m. कारण कायनेटिक एनर्जी काय आहे, सगळ्यांसाठीची सेम आहे, म्हणजे कॉन्स्टंट आहे. कायनेटिक एनर्जी सगळ्यांची कशी आहे, सेम म्हणजे कॉन्स्टंट. सो लॅम्बडा प्रोपोर्शनल टू 1 काय आलं आपल्याकडे, √m आलं. आता आपण जर कम्पेअर केलं या केसमध्ये आपण जर कम्पेअर केलं, कमीत कमी मास कोणाचा आहे रे, आपल्याला डी ब्रॉग्ली वेवलेंथ लॉंग काढायची आहे. म्हणजेच तुम्हाला लक्षामध्ये काय आलं बघा, ज्याचं मास सगळ्यात कमी आहे त्याची सगळ्यात जास्त काय असणार आहे, डी ब्रॉग्ली वेवलेंथ. आता आपण जर कम्पेअर केलं इलेक्ट्रॉनमध्ये, प्रोटॉनमध्ये, अल्फा पार्टिकलमध्ये, हायड्रोजनमध्ये, सगळ्यात कमीत कमी मास कुणाचा आहे, इलेक्ट्रॉनचा आहे.
म्हणजेच डी ब्रॉगली वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन कशी असली पाहिजे, सगळ्यापेक्षा जास्त असली पाहिजे. लक्षात आला पार्ट तुम्हाला. सो द करेक्ट ऑप्शन इज इलेक्ट्रॉन. याचं कारण काय, लॅम्बडा कसं आला आपल्याला, इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये आलं मासच्या, आणि मास सगळ्यात कमी कुणाचं होतं, इलेक्ट्रॉनचं होतं. प्रश्न कळाला तुम्हाला नक्की. ओके. आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे, n red and n blue are the number of photons emitted by respective sources of equal power and equal dimensions in unit time. Then तुम्हाला काय म्हणले बघा, n red म्हणजेच काय, नंबर ऑफ रेड कलर फोटॉन्स, आणि n ब्ल्यू म्हणजे काय आहेत, नंबर ऑफ ब्ल्यू कलर फोटॉन्स. एक सोर्स आहे रेड कलरचा, दुसरा कोणता आहे, ब्ल्यू कलरचा. त्या दोघांची पॉवर सेम आहे, डायमेन्शन म्हणजे एरिया सेम आहे, त्याच्यानंतर युनिट टाईमसुद्धा कसा आहे तुमचा, सेम आहे. तर तुम्ही काय म्हणू शकतात, एनर्जी ऑफ रेड कलर सोर्स इज इक्वल टू एनर्जी ऑफ काय म्हणता येईल आपल्याला, ब्ल्यू कलर सोर्स. आणि आपल्या नंबर ऑफ फोटॉन्सला कम्पेअर करायचे. आता या ठिकाणी फॉर्म्युला बघा मी कोणता वापरायला आहे. सिंगल फोटॉनसाठी आपण काय म्हणू शकतो, ई इज इक्वल टू एच म्यू, वेअर म्यू इज द फ्रिक्वेन्सी. जर 2, 3, 4 नंबर ऑफ फोटॉन्स असेल तर काय होईल फॉर्म्युला एनर्जीचा, ई इज इक्वल टू एन इंटू एच म्यू. सिमिलरली रेड कलरसाठी फॉर्म्युला काय आपल्याकडे, एन म्हणजे काय या ठिकाणी, नंबर ऑफ रेड कलर फोटॉन्स इंटू एच इंटू म्यू. इथं फ्रिक्वेन्सी कुणाची असेल, रेड कलरची, इज इक्वल टू इथं एन नंबर ऑफ फोटॉन्स कोणत्या, ब्ल्यू कलरचे, इंटू एच इंटू म्यू ब्ल्यू. इथं एच एच कॅन्सल आउट झाले, आणि आपल्याला आता काय मिळालं, नंबर ऑफ रेड कलर अपॉन नंबर ऑफ ब्ल्यू कलर इज इक्वल टू काय आलं, फ्रिक्वेन्सी ऑफ ब्ल्यू कलर अपॉन फ्रिक्वेन्सी ऑफ रेड कलर. आता फ्रिक्वेन्सीचं रिलेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की फ्रिक्वेन्सी कोणत्या कलरची जास्त असते, ब्ल्यू कलरची फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज मोर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ रेड कलर. दॅट्स वाय आपण जर ह्या इक्वेशन्सला कम्पेअर केलो तर आपल्याला काय मिळेल, जर आपल्या इक्वेशनला कम्पेअर केलो तर आपल्याला काय मिळून जाईल, दॅट इज नंबर ऑफ रेड कलर फोटॉन्स शुड बी मोर दॅन नंबर ऑफ ब्ल्यू कलर फोटॉन्स. ओके, लक्षामध्ये क्वेश्चन कळाला कसा सॉल्व्ह केला आहे ते. आणि करेक्ट ऑप्शन काय येईल मग आपल्या ठिकाणचा, एन रेड इज मोर दॅन एन ब्ल्यू, ऑप्शन नंबर सी येईल. हा प्रश्न आला लक्षामध्ये नक्की. ओके, आपण पुढचा एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, द इक्वेशन ई इज इक्वल टू पी सी. द इक्वेशन ई इज इक्वल टू पी सी इज व्हॅलिड फॉर. ओके, इक्वेशन तुम्हाला काय दिलं आहे, ई म्हणजे आहे एनर्जी, ई आहे एनर्जी, पी आहे मोमेंटम, आणि सी म्हणजे काय आहे, स्पीड ऑफ लाईट. हे इक्वेशन व्हॅलिड कुठे होईल म्हणजे ऑप्शन नंबर ए आहे फॉर ऑल सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ऑप्शन नंबर बी इज व्हॅलिड ओनली फॉर इलेक्ट्रॉन बट नॉट फॉर अ फोटॉन. इट इज व्हॅलिड फॉर अ फोटॉन but not for an electron, and the last option is valid for both an electron and a photon. आता या केसमध्ये बघा, इक्वेशनचा मतलब समजला तुम्हाला, ई इज इक्वल टू पी सी. सपोज करा आपण एखाद्या पार्टिकलसाठी जर ही इक्वेशन ऑब्जे करायला बघितलो, एखाद्या आपण सपोज करा मासिव पार्टिकलसाठी इक्वेशन ऑब्जे करायला बघायलो, तर प्रॉब्लेम काय होईल आपला, ई म्हणजे काय असणार आहे, पार्टिकलची एनर्जी कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये एम व्ही स्क्वेअर. आणि या केसमध्ये आपण जर फॉलो करायला बघितलो तर इक्वेशन ऑब्जे होत नाही, द हाफ शिफ्ट तुमच्याकडे टर्म उरायली आहे. त्यामुळं हे इक्वेशन फक्त तुमचं काय होईल, ऑब्जे कोणासाठी होईल, इट विल ओनली ऑब्जे फॉर द फोटॉन. अँड द करेक्ट ऑप्शन काय आल्याचा मग सी. हे लक्षात आहे MCQ सगळे नक्की. आपण पुढे जाऊयात. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचे आन्सर इन द ब्रीफ. त्यातला पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. तुम्हाला फक्त डेफिनेशन लिहायची आहे, 1 मार्कचा क्वेश्चन आहे. काय आहे फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. सपोज करा एखादं मटेरियल आहे, ते मटेरियल कसं आहे, द मटेरियल इज फोटोसेन्सिटिव्ह, द मटेरियल इज फोटोसेन्सिटिव्ह. आणि जर ह्याच्यावरती एक ॲप्रोप्रिएट कलरची लाईट पडली तर इथून काय करतात, काही इलेक्ट्रॉन्स काय होतात, इमिट होतात. आणि हा जो काही हे इलेक्ट्रॉन काय करतात, इमिट होतात. कधी जर लाईट पडली तर ती लाईटसुद्धा कशी असली पाहिजे, एखाद्या ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सीची. आणि या फिनॉमिनाला आपण काय म्हणतो, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. सो आपण ह्याला कसं सांगू शकतो, हा काय तुमचा फोटोसेन्सिटिव्ह मेटल सरफेस. आणि या केसमध्ये आपण ह्याला डिफाईन कसं करू शकतो, द फेनॉमेना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, द फेनॉमेना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द मेटल सरफेस, when light of appropriate frequency
light of appropriate frequency or wavelength incident on it. This phenomena is known as the photoelectric effect. आलं लक्षामध्ये नक्की? ओके, पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन आहे, कॅन मायक्रोवेव्स बी यूज्ड इन द एक्सपेरिमेंट ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. त्यातला 1 मार्क्सचा तुमचा क्वेश्चन आहे. समजा आपण जर मायक्रोवेव्हला यूज केलं, कशासाठी? जर समजा आपण मायक्रोवेव्हला यूज केला, मायक्रोवेव्हची काय असणार आहे बघा, एनर्जी जी आहे ती खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही असं सांगू शकता, मायक्रोवेव्ह हॅज लोवेस्ट फ्रिक्वेन्सी. मायक्रोवेव्ह हॅज द लोवेस्ट फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी लोवेस्ट असल्यामुळं आपल्याकडे एनर्जीचा फॉर्म्युला काय होता? एनर्जी इज इक्वल टू एच म्यू. एनर्जी इज इक्वल टू प्लॅन्क्स कॉन्स्टंट इंटू फ्रिक्वेन्सी. दे हॅव मिनिमम एनर्जी. They have lowest or minimum energy. आणि हे कारण असल्यामुळं we cannot use the microwaves in the experiment of photoelectric effect. So the correct option is no. We cannot use microwaves in the photoelectric effect. लक्षात आलं आन्सर? नक्की आन्सर काय आलं? नो, वी कॅन नॉट यूज. आलं लक्षात पार्ट? नक्की. आपण पुढे जाऊया. थर्ड क्वेश्चन काय म्हणतोय बघा, इट इज ऑलवेज पॉसिबल टू सी फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट विथ रेड लाईट. आता रेड लाईट म्हणजे काय? रेड लाईट म्हणजे काय? अशी लाईट ज्याची वेव्हलेंथ किती आहे? 6200 एंगस्ट्रॉम टू द 7500 एंगस्ट्रॉम. त्यामुळं आपण जर यांची एनर्जी काढली, आता एनर्जी कशी काढता येईल यांची एनर्जी आपण काढू शकतो. आपला तो फॉर्म्युला आठवतो का बघा, Hc/λ. आणि आपण ह्याला शॉर्टकट केली होती फॉर्म्युल्याची, आठवते का बघा? एनर्जी इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये इज इक्वल टू काय असेल? 12400 वेव्हलेंथ कशामध्ये असली पाहिजे? एंगस्ट्रॉममध्ये. जर आपण हा फॉर्म्युला अप्लाय केला दोन्ही कलरच्या लाईटसाठी, सपोज करा आपण जर रेड कलरसाठी घेतला, तर रेड कलरसाठी मिनिमम मॅक्झिमम एनर्जी किती येईल? 12400 अपॉन 6200. आणि याची जास्तीत जास्त वेव्हलेंथ किती असणार आहे? 12400 अपॉन 7500. सो दोन्ही केसमध्ये आपल्याला हे आन्सर्स काय मिळाले बघा. याची कमीत कमी एनर्जी किती आली आहे याची? याची कमीत कमी हा जो रेशो घेतला आपण, हा किती येईल? 1.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि इथे व्हॅल्यू किती येईल? 2 इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणजे थोडक्यात रेड कलरकडे किती एनर्जी आहे? रेड कलरकडे फक्त एनर्जी आहे 1.6 इलेक्ट्रॉन वोल्ट पासून ते 2 इलेक्ट्रॉन वोल्ट पासून. मग सपोज करा तुम्ही एखादा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट करायलात आणि वर्क फंक्शन जर 2पेक्षा जास्त असेल तर रेड कलर काहीच कामाची नाही. म्हणजे रेड कलर कामाची आहे का? आहे. युजफुल आहे कधीपर्यंत? जोपर्यंत मटेरियलचं जे वर्क फंक्शन आहे ते 2पेक्षा कमी असेल तर. पण आपण बघतो की सगळ्यात जवळजवळ मटेरियलचं जे वर्क फंक्शन आहे ते 2पेक्षा काय आहे? जास्त आहे. त्यामुळे याचा आपला आन्सर काय येईल? आन्सर येईल याचं नो. याचं आन्सर काय येईल? नो. हा सुद्धा 1 मार्क क्वेश्चन होतं. मला फक्त मी याला एक्सप्लेन करून दाखवले आणि रिझनिंग सांगितली की आपण रेड कलरच्या लाईटला काय यूज करत नाहीत. याचं कारण काय? त्याची एनर्जी खूप कमी आलेली आहे. किती आलेली आहे? 1.65 इलेक्ट्रॉन वोल्ट टू द 2 इलेक्ट्रॉन वोल्ट. हे कसं काढलं आपण? हे आपण काढायसाठी यूज केली होती प्रॉपर्टी आपल्या त्या E इज इक्वल टू Hc/λ फॉर्म्युला. लक्षामध्ये आला क्वेश्चन? नक्की. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. युजिंग द व्हॅल्यू ऑफ वर्क फंक्शन इन द टेबल 14.1 टेल विच मेटल विल रिक्वायर द हायेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन टू जनरेट द फोटोइलेक्ट्रॉन. 1 मार्क क्वेश्चन आहे. हा जो 14.1चा टेबल तुमच्या बुकमध्ये तुम्हाला यूज करा म्हणलं होतं. आता टेबलला यूज करताना तुम्हाला काय विचारले बघा, वर्क फंक्शन दिलेत. वर्क फंक्शन म्हणजे कशी होती? वर्क फंक्शन म्हणजे आहे लक्षामध्ये काय सांगते रे? वर्क फंक्शन आहे का डेफिनेशन लक्षात? आपण कव्हर करूयात आणखी एकदा. वर्क फंक्शन ही प्रत्येक कुणाची प्रॉपर्टी असते रे? मटेरियलची किंवा सरफेसची प्रॉपर्टी असते. आणि द मिनिमम एनर्जी, वर्क फंक्शन म्हणजेच काय होतं? द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट ए इलेक्ट्रॉन फ्रॉम सरफेस. आणि या केसमध्ये काय येईल? वर्क फंक्शन काढायसाठी आता वर्क फंक्शन ज्याचं जास्त असेल, सगळ्यात जास्त कुणाचं आहे? गोल्डचं आहे. त्यामुळे गोल्डला काढायला, आता समजा एखादा सरफेस गोल्डचा असेल तर ह्या सरफेसवरून इलेक्ट्रॉन काढायला तुम्हाला काय लागेल? जास्त एनर्जी लागेल. सो तुम्ही काय म्हणणार? एनर्जी मॅक्झिमम कोणाला लागेल आहे? गोल्डसाठी. आणि एनर्जीचा फॉर्म्युला काय? E इज इक्वल टू H म्यू. E प्रोपोर्शनल टू काय आहे? म्यू. म्हणजे गोल्डसाठी आपण म्हणू शकतो वर्क फंक्शन जास्त असल्यामुळं गोल्डसाठी जे आहे
ते वर्क फंक्शन जास्त असल्यामुळं त्याला एनर्जीसुद्धा कशी लागेल, जास्त लागेल. आणि आपला आन्सर काय या केसमध्ये मग गोल्ड. 1 मार्क क्वेश्चन आहे, तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता. पुढचा क्वेश्चन बघा काय विचारला तुम्हाला. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी, वेअर डज इट अप्लाय. क्वेश्चनमध्ये काय विचारले आपल्याला, आपल्या पूर्ण टॉपिकचा सारांश त्याच्यामध्ये आला. ओके, वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ह्या टर्मनुसार तुम्ही काय शिकलात, ओके, किंवा काय तुम्हाला समजलं आणि याला आपण कुठं अप्लाय करू शकतो लक्षामध्ये आले. तर आपण काय म्हणणार, सगळ्यात अगोदर आपण त्याला कुठं अप्लाय करू शकतो, आपण त्याला सगळीकडे अप्लाय करू शकतो, म्हणजे वी कॅन अप्लाय इट एव्हरीवेअर. सेकंड केसमध्ये वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटीला तुम्ही कसं लिहू शकता, तुम्ही आन्सर तुमच्या भाषेत लिहा, मी तुम्हाला हिंट देतोय. तुम्ही आधी घेणार रेडिएशन, तुम्ही रेडिएशनमध्ये काय सांगणार, काही काही इफेक्ट एक्सप्लेन करायसाठी आपण काय करतो, लाईटला कसं ट्रीट करतो किंवा रेडिएशनला आपण कसं करतो ॲज अ वेव्ह नेचर ॲक्सेप्ट केलेलं आहे. कोणत्या कोणत्या इफेक्टसाठी, फॉर एक्झाम्पल रेडिएशनचे कोणते कोणते आपण इफेक्ट एक्सप्लेन करू शकतो, जसं की लाईटचं पोलरायझेशन आहे किंवा लाईटचं डायफ्रॅक्शन आहे. हे असे काही इफेक्ट एक्सप्लेन करायसाठी आपण लाईटला कसं डील करतो, वेव्ह नेचरसारखं. त्याच वेळेला आपण काही काही इफेक्टसाठी लाईटला काय करतो, पार्टिकल नेचर आपण लाईटचं सपोज करतो. कोणत्या कोणत्या इफेक्टसाठी, फॉर एक्झाम्पल फोटो इलेक्ट्रिक इफेक्टला एक्सप्लेन करायसाठी, किंवा जो क्रॉम्प्टन इफेक्ट होता त्याला आपण एक्सप्लेन करायसाठी आपण काय करतो, लाईटला ॲज अ पार्टिकल डील करतो. इन द सेम केस, म्हणजे थोडक्यात लाईट कसं वर्क करायला आहे, ड्युएल करायला आहे, किंवा रेडिएशन कसं वर्क करायला आहे, ड्युएल करायला आहे. सेम वेमध्ये आपण जर पार्टिकल घेतला किंवा मॅटर घेतला, मॅटरला पण सुद्धा आपण काय करतो, कित्येक इफेक्टसाठी आपल्या जनरल सेन्समध्ये आपण रोजच्या आयुष्यामध्ये तर काय करतो, जे काही मॅटर वगैरे आहेत त्याला आपण मटेरियलमध्येच आपण डील करतो, पार्टिकल नेचरमध्येच आपण रेग्युलरली अडॅप्ट करतो. ओके, आणि जवळपास सगळेच फिनॉमिना आपण कसं सांगतो, पार्टिकल नेचरनं. पण काही काही फिनॉमिनासाठी आपल्याला वेव्ह पिक्चर किंवा वेव्ह नेचर स्वीकारावंच लागेल. ते कोणते कोणते फिनॉमिना होते, फॉर एक्झाम्पल टू प्रूव्ह द डी ब्रॉग्ली वेव्स किंवा थॉम्सनचा एक्सपेरिमेंट. म्हणजेच काय मिळालं तुम्हाला, की मॅटर आणि रेडिएशन हे काय करायला तुम्हाला, दोन्ही पण आपण वेव्हसारखं पण डील करतो, पार्टिकलसारखं पण डील करायला, आणि यालाच आपण काय म्हणतो, इट इज नोन ॲज द वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी. आपल्याला तुम्हाला याचं मी सोल्युशन्स लिहून PDF सुद्धा केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकतात. आणि हे अप्लाय कुठं होऊ शकते, इट अप्लायज एव्हरीवेअर, इट अप्लायज एव्हरीवेअर. लक्षात आला पाठ तुमच्या, नक्की आपण पुढे जाऊयात. तुम्हाला नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय विचारलं आहे बघा, एक्सप्लेन द इनवर्स लिनियर डिपेंडन्स ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल ऑन द इन्सिडंट वेवलेंथ इन अ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सपेरिमेंट. तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं आहे बघा, अगोदर तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे इनवर्स लिनियर डिपेंडन्स. तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे, इनवर्स लिनियर डिपेंडन्स ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल on incident wavelength. आधी तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे हे लक्षामध्ये यायला पाहिजे. तुमच्या लक्षामध्ये काय यायला पाहिजे होतं, डिपेंडन्स कसं यायला पाहिजे होतं, इनवर्स यायला पाहिजे होतं. लक्षात आले. म्हणजे आपण जर समजा स्टॉपिंग पोटेन्शियल सिम्बॉल आपण काय वापरतो, V0 वापरतो, आणि इन्सिडेंट वेवलेंथ त्याला आपण सिम्बॉल काय वापरतो, लॅम्बडा वापरतो. जर ह्या दोघांचा ग्राफ काढला, एकाचा आपण इन्वर्स घेतला, सपोज तर आपण काय घेतला, आता लॅम्बडाचा आपण काय घेतला, इन्वर्स घेतला, म्हणजे किती आला, 1/λ घेतला, आणि या दोघांचा जर आपण ग्राफ प्लॉट केला, ओके, स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस कोणाचा ग्राफ प्लॉट केला आपण, इनवर्स ऑफ वेवलेंथ, तर दोघांचा ग्राफ कसा यायला पाहिजे, लिनियर यायला पाहिजे होता. आपण बघूयात खरंच असा ग्राफ येतोय का. आपल्याकडे आईन्स्टाईनचं इक्वेशन होतं. आईन्स्टाईनचं इक्वेशन काय होतं आपल्याकडे, की आईन्स्टाईननं काय सांगितलं होता, सपोज एखादा सरफेस आहे, ह्याच्यावरती एखादी लाईट इन्सिडेंट झाली, लाईट आपल्यासोबत एनर्जी किती आणते आहे, E=hν. ही एनर्जी एकूण दोन गोष्टीमध्ये युटिलाइज होते. त्यातला काही पार्ट इथं खर्च होतोय, त्याला आपण काय म्हणतो, वेव्ह फंक्शन, जो कंपल्सरी आहे. आणि जर लाईटकडे एनर्जी उरली असेल तर ती लाईटला कोणत्या फॉर्ममध्ये जाते, इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीलाच आपण काय घेतो, इट इज न्यूमरिकली इक्वल टू द स्टॉपिंग पोटेन्शियल EV0. मग आपण आईन्स्टाईनचा फॉर्म्युला असा लिहितो, दॅट इज वी हॅव द आईन्स्टाईन्स रिलेशन E=, स्टॉपिंग पोटेन्शियल प्लस EV0. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे,
इज इक्वल टू 5 प्लस ई व्ही नॉट. अच्छा ठीक आहे. आता आपण जर समजा याचा ग्राफ प्लॉट करायसाठी किंवा आपण ई व्ही नॉटचा ग्राफ काढायचा आहे, मी तर एचसाठी काय घेऊ शकतो, एच सी बाय लॅम्बडा. आलं का बघा लक्षामध्ये. इज इक्वल टू काय आलं, 5 प्लस ई व्ही नॉट. आलं लक्षामध्ये नक्की. ओके. आपण इंटरेस्टेड आहोत ई व्ही नॉटमध्ये आणि लॅम्बडामध्ये. तर आपल्याकडे ई व्ही नॉट इज इक्वल टू किती आलेलं आहे, एच सी बाय लॅम्बडा मायनस 5. आता या ग्राफमध्ये बघा आपण जर बघितलो 5 म्हणजे काय होतं, वर्क फंक्शन विच इज अ कॉन्स्टंट टर्म. वर्क फंक्शन कशी आहे, वर्क फंक्शन विच इज अ कॉन्स्टंट टर्म. म्हणजेच आपल्याला काय, ई सुद्धा कॉन्स्टंट आहे, एच सी कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, व्ही नॉट जे आहे, व्ही नॉट इज लिनियरली डिपेंड ऑन, लिनियरली डिपेंड ऑन, व्ही नॉट इज लिनियरली डिपेंड ऑन 1 बाय लॅम्बडा. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजेच आपण जर एखादा ग्राफ काढला कुणाकुणाचा, व्ही नॉटचा, आपण जर एखादा ग्राफ काढला, ग्राफ बिटवीन स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही नॉट अँड 1 बाय लॅम्बडा, तो कसा यायला पाहिजे, इट इज अ स्ट्रेट लाईन. आणि हाच आपल्या क्वेश्चनचा अर्थ होता. आपण जर ग्राफ काढला कुणाचा, 1 बाय लॅम्बडाचा, ग्राफ लॅम्बडाचा नाही, तो ग्राफ कुणाचा आहे, 1 बाय लॅम्बडाचा. आणि स्टॉपिंग पोटेन्शियलचा तो ग्राफ कसा आला, लिनियर आला. आणि इथं जो पॉईंट आहे, ह्या पॉईंटला स्टॉपिंग पोटेन्शियल किती आहे रे, 0 आहे. हा जो इथला पॉईंट आहे ना, ह्या पॉईंटला स्टॉपिंग पोटेन्शियल जे आहे ते किती आहे, 0 आहे. आणि याला आपण थ्रेशोल्ड वेव्हलेंथ सुद्धा म्हणतो, और 1 बाय लॅम्बडा नॉट सुद्धा म्हणतो. आलं लक्षामध्ये पार्ट. नक्की ग्राफ कळाला हा. ओके, आपण पुढे जाऊयात. प्रश्न कळाला. ओके. चौथा क्वेश्चन आहे, त्याचं तुम्हाला मी आन्सर टाईप करून तुम्हाला मी पाठवलेलं आहे. मी एक्सप्लेन करतोय, तुम्ही आन्सर ॲज अ स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या बुकमध्ये लिहून काढा. काय म्हणलेलं आहे, इट इज ऑब्झर्वड इन द एक्सपेरिमेंट ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट दॅट an increase in the intensity of the incident radiation does not change the maximum kinetic energy of the electrons. Okay, where does the extra energy of incident radiation go? Is it lost? State your answer with explanatory reasoning. काय म्हणले बघा, सपोज करा फोटोइलेक्ट्रिक तुम्ही इफेक्ट करताय आणि इंटेन्सिटी वाढवलात. जर आपण इंटेन्सिटी वाढवलं तर काय वाढतोय आपल्याकडे, करंट वाढतोय. अच्छा, कारण मोर इंटेन्सिटी म्हणजे काय होते, मोर नंबर ऑफ फोटॉन्स. पण या केसमध्ये जी एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी काय असायची, अनचेंज्ड. तर प्रश्न काय विचारलाय आता, ही जी एक्स्ट्रा आलेली एनर्जी असते, म्हणजे सपोज करा एखाद्या मटेरियलवरती लाईट पडली आहे, तुम्ही लाईटची इंटेन्सिटी वाढवायलात, एक्स्ट्रा एनर्जी आलेली आहे. मग ती एक्स्ट्रा एनर्जी काय करायली आहे, इलेक्ट्रॉन्सला तर काढत नाही किंवा त्यांना खूप असं फास्ट तर पळवत नाही. मग ही जी एक्स्ट्रा एनर्जी आलेली आहे ती कुठं चालली आहे, तर आपण सांगू शकतो ही जी एक्स्ट्रा एनर्जी आहे ती काय करेल, टेम्परेचरला इन्क्रीज करेल. ती एक्स्ट्रा एनर्जी काय करेल, टेम्परेचरला काय करेल, इन्क्रीज करेल. आलं लक्षामध्ये. आणि काही इलेक्ट्रॉन्स किंवा काही फोटॉन्स काय करतील, स्कॅटर होतील. दुसरा काही आपण सांगू शकत नाही त्याच्याबद्दल. हा पार्ट आला लक्षामध्ये. ह्याचा आन्सर लिहून काढा तुम्ही ह्याच्यात. ओके, आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. एक्सप्लेन व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म de Broglie wavelength of electron. Will an electron at rest have an associated de Broglie wavelength? Justify your answer. तुम्हाला विचारलं काय त्या क्वेश्चनमध्ये की तुम्ही जे आर्टिकल बघितला होता डी ब्रॉगली वेव्हलेंथ, त्या नेमकं आर्टिकल तुम्हाला काय सांगायचं किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनसाठी तुम्ही त्याला कसं यूज करू शकतात. तर तुम्हाला काय म्हणता येईल बघा, आपण डी ब्रॉगली वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉनसाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आला होता, डी ब्रॉगली वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू एच अपॉन पी. जर आपण इलेक्ट्रॉनची गोष्ट करायला गेलो तर आपण काय घेणार फॉर्म्युला, एच अपॉन एम व्ही. इथं एम आणि व्ही म्हणजे काय आहेत, एम अँड व्ही आर मास अँड वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. मास अँड वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, हा पार्ट लक्षामध्ये आला. आता सेकंड केसमध्ये काय विचारलं तुम्हाला, याचा दुसरा अर्थ काय झाला, जर एखादा इलेक्ट्रॉन मोशनमध्ये असेल, जर एखादा इलेक्ट्रॉन मोशनमध्ये असेल तर त्याच्याशी रिलेटेड, त्याच्याशी असोसिएटेड एक काय असणार आहे, वेव्ह असणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो डी ब्रॉगली वेव्ह किंवा मॅटर वेव्ह. आणि त्याच्या वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय आला आपल्याकडे, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी और सिम्पली लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. हिअर पी इज द मोमेंटम. यू आर नोन विथ द ऑल द टर्म्स. आता सेकंड क्वेश्चन काय विचारला याच्यामध्ये, विल अन इलेक्ट्रॉन ॲट रेस्ट हॅव अन असोसिएटेड डी ब्रॉगली वेव्हलेंथ.
ह्या एक्झाम्पलमध्ये सपोज करा इलेक्ट्रॉन जर रेस्टला असेल तर काय होईल, इफ इलेक्ट्रॉन ॲट रेस्ट त्या केसमध्ये व्ही इज इक्वल टू किती येईल, 0 येईल. जर आपण पुटअप केलो तर लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल, h/0 विच विल गिव्ज यू इन्फिनाईट. त्याची वेवलेंथ किती असेल, इन्फिनाईट असेल. पण अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स एखाद्याची वेवलेंथ इन्फिनाईट असणं पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे आपण काय सांगणार, अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स or simply wave mechanics, it is not possible. त्यामुळे आपण काय म्हणतो, देर इज नो वेव असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे थेरॉटिकल रिझनिंग हे आहे, तुम्ही याच फॉर्ममध्ये आन्सर लिहू शकतात. आता लक्षामध्ये एक्झाम्पल नक्की. ओके, पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन काय विचारला आहे बघा, स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ डेव्हिएशन अँड जर्मर एक्सपेरिमेंट. आठवतं का एक्सपेरिमेंट आपण काय बघितलं होतं, सगळ्यात अगोदर आपण डी ब्रॉग्ली हायपोथेसिस बघितलं होतं. आपण काय बघितलं होतं, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. इट वॉज जस्ट अ हायपोथेसिस, बट डेव्हिएशन जर्मरने 1927ला एक्सपेरिमेंट केला होता. त्यांनी काय केलं होतं, त्याला प्रूफ केलं होतं. ओके, नाहीतर डी ब्रॉग्लीनं फक्त जे वेव्ह सांगितलं होतं ते फक्त काय होत्या, इट वॉज इज हायपोथेटिकल स्टेटमेंट. त्याला प्रूफ करायचं काम कोण केलं, डेव्हिएशन आणि जर्मरनं. सो आपण काय सांगू शकतो, दिस एक्सपेरिमेंट डायरेक्टली इंडिकेटेड the wave nature of electrons. its importance काय आहे, इलेक्ट्रॉनचं वेव्ह नेचर कोण प्रूव्ह केलेलं आहे, डेव्हिएशन आणि जर्मर एक्सपेरिमेंटनं. तुम्ही याला असं सुद्धा म्हणू शकता, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस वॉज व्हेरीफाईड. डी ब्रॉग्ली हायपोथेसिसला व्हेरीफाय करायचं काम कोण केलेलं आहे, डेव्हिएशन आणि जर्मर एक्सपेरिमेंटनं. आज लक्षामध्ये ॲक्च्युअलमध्ये हा जो एक्सपेरिमेंट होता ह्याचा उद्देश हा नव्हता. एक्सपेरिमेंटचं कारण काय होतं, इलेक्ट्रॉनची जर आपण स्कॅटरिंग केली निकेल क्रिस्टलवरती, असा एक्सपेरिमेंट होता. पण रिझल्ट असे मिळालेले एक्सपेरिमेंटचा यूज झाला. पण तुमच्यासाठी तुमचे हे 2 वाक्य इनफ आहेत. पुढचा एक्झाम्पल काय विचारलं आहे बघा, व्हॉट विल बी द एनर्जी ऑफ each photon in the monochromatic light of frequency 5 × 10⁻14 Hz. तुम्हाला गिव्हनमध्ये काय दिले बघा, गिव्हनमध्ये तुम्हाला दिले फ्रिक्वेन्सी म्यू सिम्बॉल वापरतो, किती दिलेली आहे 5 × 10⁻14 Hz. आणि विचारले काय तुम्हाला, एनर्जी किती आहे. तुम्हाला विचारले काय आता, व्हॉट टू फाइंड एनर्जी. आपण सिम्बॉल काय वापरतो एनर्जीसाठी, E इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला कोणता वापरू शकतो, वी कॅन यूज द फॉर्म्युला. रिलेशनशिप काय आहे रे एनर्जीमध्ये आणि फ्रिक्वेन्सीमध्ये, आठवते का बघा, आईन्स्टाईनचा रिझल्ट सांगताना तुम्हाला सांगितलं होतं, E इज इक्वल टू काय आहे, एच म्यू. E इज इक्वल टू काय आहे, एच म्यू. सो सिम्पली पुट अप द व्हॅल्यूज. E इज इक्वल टू हिअर एच इज द प्लॅन्क्स कॉन्स्टंट, आणि प्लॅन्क्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे, E इज इक्वल टू प्लॅन्क्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 6.63 × 10⁻34 इंटू फ्रिक्वेन्सी किती आहे तुम्हाला 5 × 10⁻14. आणि आन्सर आलेला आहे तुमच्याकडे किती, हे मल्टिप्लाय करून बघा, माझ्याकडे ऑलरेडी आन्सर्स आहेत, मी ते यूज करतो आहे. 3.315 × 10⁻19 जूल. ॲक्च्युअलीमध्ये आन्सर किती येईल 33.10⁻20. त्याला मॅनेज केलं तर किती आला आहे 3.315 × 10⁻19 जूल. बेटर वे व्हिडिओमध्येपेक्षा तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन्स करणं. हे उत्तर तुमचं कशामध्ये आलेलं आहे, जूलमध्ये. जर ह्याला इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये करायचं असेल तर आपण काय करू शकतो, दॅट इज 3.315 × 10⁻19 अपॉन चार्ज ऑन इलेक्ट्रॉन याला आपण डिवाइड करतो. या केसमध्ये आपला आन्सर किती येईल, या केसमध्ये आपला आन्सर येईल 2.072 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके, हे दोन्ही आन्सर तुमचं हे कोणत्या सिस्टीममध्ये आहे, जूलमध्ये. हे कशामध्ये आलेलं आहे, इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. क्वेश्चन सिम्पल होता, 2 मार्क्स क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आहे बघा, 8 नंबरचा. ऑब्झर्वेशन्स फ्रॉम एन एक्सपेरिमेंट ऑन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट फॉर द स्टॉपिंग पोटेन्शियल by varying the incident frequency were plotted. The slope of the linear curve was found to be 4.1 × 10⁻15 volt second. Given that the charge on the electron is 1.6 × 10⁻19 coulomb, find the value of Planck's constant. क्वेश्चन क्लिअर आहे तुम्हाला. काय काय दिले बघा आपल्याला, स्लोप दिला आहे गिव्हनमध्ये.
स्लोप इज इक्वल टू किती दिलेला आहे 4.1 इंटू 10⁻⁻15 व्होल्ट सेकंद. सेकंड केसमध्ये आपल्याला काय दिलं आणखी चार्ज आणि इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू दिली आहे ई इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻19 कुलम. आणि आपल्याला विचारलं आहे काय या एक्झाम्पलमध्ये आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एच. एच म्हणजेच काय आहे प्लॅंक्स कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ग्राफ शिकवलेला आहे आठवत असतील किंवा मी रिवाईज करतोय बघा. जर आपण एखादा ग्राफ प्लॉट केला, सपोज करा आपण एखादा ग्राफ जर समजा प्लॉट केला कुणाकुणामधला स्टॉपिंग पोटेन्शियलचा आणि फ्रिक्वेन्सीचा हाचा ग्राफ येतोय आणि या ग्राफला आपण आणखी जर रिझनिंग सकट बघितलं तर आईन्स्टाईनचं इक्वेशन काय सांगायचं आपल्याला. कॅल्क्युलेशन सोपंच आहे, थेरी समजून घ्या. आईन्स्टाईन्स इक्वेशन तुम्हाला काय सांगायचे एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस ई व्ही नॉट. कायनेटिक एनर्जी म्हणजेच किती ई व्ही नॉट. आलं का बघा लक्षामध्ये. म्हणजे ई व्ही नॉट इज इक्वल टू किती तुमच्याकडे ई मायनस फाय. आपण ईला कसे घेऊ शकतो एच म्यू आणि फायला आपण घेऊ शकतो एच म्यू नॉट, वेअर एच म्यू नॉट इज द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. हे लक्षात आलं का बघा. सो आपण तिथे व्हॅल्यू पुटअप केल्या. हे लक्षात आलं का बघा ग्राफ तुमच्या. आता या ठिकाणी आपण जर स्लोप काढला याचा स्लोप जर आपण प्लॉट केला तर स्लोप कसा येईल बघा या केसमध्ये. याचा स्लोप किती येईल व्ही नॉट बाय म्यू मायनस म्यू नॉट. याचा स्लोप असेल इज इक्वल टू किती आलेला आहे एच बाय ई. थोडक्यात जर एखादा ग्राफ तुम्हाला मिळाला व्ही नॉट वर्सेस कुणाचा फ्रिक्वेन्सीचा, ह्याचा स्लोप तुम्हाला काय सांगतोय स्लोप इज इक्वल टू एच बाय ई. आलं लक्षामध्ये. स्लोप इज इक्वल टू किती सांगतोय एच बाय ई. जर ही प्रॉपर्टी आपण यूज केली तर काय मिळेल बघा आपल्याला काय मिळेल आता स्लोप इज इक्वल टू किती मिळाला. हे कळालं ना स्लोप कसा काढला. आयदर यूज तुम्ही या डायग्राममध्ये पण बघू शकतात ज्यांना स्लोपची कन्सेप्ट कच्ची आहे त्यांच्यासाठी. स्लोप इज इक्वल टू अपोजिट बाय ॲडजसंट घेऊन आपण काढला स्लोप. आलं लक्षामध्ये. सो स्लोप इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला एच बाय ई. आपल्याला काय काढायचं होतं एच. तर एच इज इक्वल टू फॉर्म्युला काय आला ई इंटू स्लोप. ईची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे किती आहे इट इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 इंटू स्लोप किती दिला आहे रे 4.1 इंटू 1 मिनिट 10⁻15. आणि आपण जर ह्याला सॉल्व केलं तर एच इज इक्वल टू येईल हे कुलोममध्ये आहे आणि स्लोप कशामध्ये होता ओके. सो हे जर आपण सॉल्व केले कॅल्क्युलेशन्स तर हे येईल 6.56 इंटू 10⁻34 जूल सेकंड आणि दिस इज आवर करेक्ट आन्सर. ह्याला काढला आपण प्लॅंक्स कॉन्स्टंट. तुमच्या बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, त्यामुळे फॉर्म्युला नोट डाऊन ठेवा व्यवस्थित. जर ग्राफ असेल स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी त्याचा स्लोप म्हणजे काय असणार आहे एच अपॉन ई, वेर एच इज द प्लॅंक्स कॉन्स्टंट. लक्षात आलं नक्की ओके. पुढचा क्वेश्चन काय म्हणते बघा क्वेश्चन नंबर 9. The threshold wavelength of the tungsten is 2.76 into 10⁻⁻5 centimeter. Explain why no photoelectrons are emitted when the wavelength is more than 2.76 into 10⁻⁻5 centimeter. यातला क्वेश्चन बी आहे what will be the maximum kinetic energy of electrons ejected in each of the following cases if ultraviolet radiation of wavelength 1.8 into 10⁻⁻5 centimeter and radiation of frequency 4 into 10⁻15 hertz is made incident on the tungsten surface. क्वेश्चन कळाला. आणखी एकदा वाचून घ्या क्वेश्चन समजेल तुम्हाला. ऑलरेडी ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइजला हात लावलाय त्या अर्थी तुम्ही सगळ्या गोष्टींची तयारी करून बसला असाल असं मी सपोज करतो. आता या ठिकाणी आपल्याला गिवन काय दिले बघा पहिल्यासाठी आपण लॅम्बडा नॉट दिले आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ आपल्याला दिली आहे 2.76 इंटू 10⁻⁻5 सेंटीमीटर आणि इन्सिडेंट वेव्हलेंथ पहिल्या केससाठी लॅम्बडा इज इक्वल टू किती होती लॅम्बडा इज मोर दॅन लॅम्बडा किती होती बघा सेकंड केसमध्ये हे लॅम्बडा कसं होतं लॅम्बडा इज मोर दॅन 2.76 इंटू 10⁻⁻5 सेंटीमीटर. आता या केसमध्ये काय होईल तुम्हाला असं विचारलं होतं. लक्षात ठेवायची प्रॉपर्टी काय प्रत्येक जे सपोज करा हा जो टंगस्टनचा सरफेस आहे ह्याचं वर्क फंक्शन किती आहे रे ह्याचं वर्क फंक्शन तुम्ही सांगू शकता फाय इज इक्वल टू एच म्यू नॉट. म्यू नॉट म्हणजे काय थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किंवा एच सी बाय
लॅम्बडा नॉट हे थ्रेशोल्ड वेव्हलेंथच्या फॉर्ममध्ये. हा पार्ट लक्षामध्ये आला. अच्छा, आता ह्याच्यावरती जी पडणारी एनर्जी आहे ई ही कमीत कमी असली पाहिजे टू इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन होण्यासाठी, टू इमिट द इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढण्यासाठी आपण काय म्हणू शकतो, हे जे ई आहे इट मस्ट बी मोर दॅन काय असलं पाहिजे होतं, फाय. आता आपण कम्पेअर करूयात मग कंडिशन काय येईल. तर इथं एच सी बाय आपण काय करणार, एनर्जीसाठी लॅम्बडा पुटअप केलं आणि ह्या वर्क फंक्शनसाठी काय आलं, एच सी बाय लॅम्बडा नॉट. हे दोन्ही सेम टर्म्स कॅन्सल आउट झाल्या. तुम्हाला काय मिळालं, 1 बाय लॅम्बडा मस्ट बी काय आलं, मोर दॅन लॅम्बडा नॉट. हे लक्षात आलं का बघा. 1 बाय लॅम्बडा मोर दॅन काय आलं, 1 बाय लॅम्बडा नॉट. हे लक्षात आलं का बघा. याचाच अर्थ काय असला पाहिजे, याचाच अर्थ काय असला पाहिजे, लॅम्बडा शुड बी लेस दॅन लॅम्बडा नॉट. ही आपल्याला काय मिळाली, कंडिशन मिळाली. ही आपल्याला काय मिळाली, कंडिशन मिळाली. आणि हेच कारण आहे की नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड वेन द वेवलेंथ इज मोर दॅन 2.76 इंटू 10⁻⁵ सेंटीमीटर. ती वेवलेंथ कशी असायला पाहिजे, कमीत कमी असायला पाहिजे. आणि आपल्याला कंडिशन मिळाली. जर तुम्हाला हे नाही कळलं असेल तर काही काही पोरांनी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन पाठ केली असेल. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय सांगायची तुम्हाला, द मिनिमम फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तुम्हाला काय सांगायची, द मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू इजेक्ट द फोटो इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं. फोटो इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी कमीत कमी फ्रिक्वेन्सी. कमीत कमी फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय असणार आहे, तुम्ही सांगू शकता द मॅक्झिमम वेव्हलेंथ. द मॅक्झिमम वेव्हलेंथ. आलं लक्षामध्ये नक्की. ओके, आपण पुढे जाऊयात. सेकंड क्वेश्चन काय म्हणलं बघा ह्याच्यातला, what will be the maximum kinetic energy of electrons ejected in each of the following cases. आता त्यातला बी मधला पहिला क्वेश्चन काय आहे बघा. बी मधला पहिला क्वेश्चन काय आहे, लॅम्बडा इज इक्वल टू किती दिले तुम्हाला आता, 1.80 10⁻⁵ सेंटीमीटरमध्ये. आपण ह्याला ॲमस्ट्रॉंगमध्ये करूयात का बघा. सोपं झालं आपल्याला, आपण शिकलोत ना ॲमस्ट्रॉंगमध्ये. तर आपल्याला सोपं कशामध्ये दिलं आन्सर काढायला, ॲमस्ट्रॉंगमध्ये. ह्याला आपण ॲमस्ट्रॉंगमध्ये किती लिहू शकतो आता, इथं 1800 आणि 10चा पॉवर काय येईल मग -10 येईल. आलं लक्षामध्ये. आणि हे कशामध्ये आलं आपलं आन्सर, मीटरमध्ये. ह्याला आपण लिहू शकतो 1800 ॲमस्ट्रॉंग. कळालं का बघा पार्ट. ह्याला काय केलं, 1.80 10चा पॉवर -7 काय घेतलं आपण, मीटर. आणि पुन्हा त्याला आपण ॲमस्ट्रॉंगमध्ये केलं. सिमिलरली लॅम्बडा नॉटसुद्धा किती आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी 2.76 10चा पॉवर -5 सेंटीमीटर. सेम टाईपमध्ये आपल्याकडे आन्सर किती आलं, 2760 ॲमस्ट्रॉंग. आता परत आपण फॉर्म्युला वापरू शकतो. कोणता, इन्सिडंट एनर्जी किती आहे आपण कसं काढू शकतो, एच सी बाय लॅम्बडानं. आणि आपली शॉर्टकट कोणती होती, जर एनर्जी इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये असेल आणि लॅम्बडा कशामध्ये असेल, आपली शॉर्टकट आठवते का बघा. खूप तुम्हाला कामाला पडणाऱ्या कॅल्क्युलेशन्स करायसाठी. ती कोणती होती, E इज इक्वल टू 12400 अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा कशामध्ये असलं पाहिजे, ॲमस्ट्रॉंगमध्ये. तुमचं उत्तर कशामध्ये मिळेल, इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. तर किती येईल बघा बरं, 00 डिवायडेड बाय 1800. सो आन्सर किती आलेलं आहे, 124/18. आणि सॉल्व केल्यानंतर किती येईल, हे 124/18 हे येईल 6.88 इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणजे आपण इन्सिडेंट एनर्जी डायरेक्ट काढली, ती किती आलेली आहे, 6.88 इलेक्ट्रॉन वोल्ट. सिमिलरली याचं वर्क फंक्शन काढता येईल का बघा आपल्याला. फाय इज इक्वल टू काय येईल फॉर्म्युला असाच, 12400 लॅम्बडा नॉट. लॅम्बडा नॉट कशामध्ये असला पाहिजे, ॲमस्ट्रॉंगमध्ये. आता उत्तर किती येईल बघा आपल्याकडे, दॅट इज 12400 लॅम्बडा नॉट किती आहे रे, 2760. आणि हे आपल्याकडे किती येईल, इट इज इक्वल टू, just 1 minute, 124/0/276. हे आहे 4.49 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता आपल्याला काय काढा म्हणले, आपल्याला काढा म्हणले कायनेटिक एनर्जी. आपल्याला काय काढा म्हणले, आता कायनेटिक एनर्जी काढा म्हणले. आपण काढू शकतो कायनेटिक एनर्जी. यूज कोणता करणार फॉर्म्युला, आइन्स्टाईनचं इक्वेशन. आपण काय करणार यासाठी, आता आइन्स्टाईनचं इक्वेशन वापरणार. ते काय सांगते आपल्याला, E इज इक्वल टू 5 प्लस कायनेटिक एनर्जी.
E इज इक्वल टू काय सांगतात आपल्याला 5 प्लस कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येईल E मायनस 5. इथे एनर्जी किती आहे तुमची आलेली 6.88 मायनस 4.49 आणि हे सगळं कशामध्ये आहे इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. सिम्पली सबस्ट्रॅक्ट करा आणि आन्सर येऊन जाईल तुमचं 2.39 इलेक्ट्रॉन वोल्ट और सिम्पली 2.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. सो कायनेटिक एनर्जी किती असेल या केसमध्ये 2.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता लक्षामध्ये 2 एक्झाम्पल कळाले. तुम्ही लिहिताना शॉर्टमध्ये लिहू शकता, मी तुम्हाला समजून सांगतोय त्यामुळे आपल्याला लेंदी व्हायले, कारण रेग्युलर क्लासमध्ये एक्सरसाइज घेणं सॉल्व करणं शक्य होईना गेले, त्यामुळे आपण असा व्हिडिओ बनवला तसा. नेक्स्ट काय म्हणले आता रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी दिले. ओके, किती आहे त्याची फ्रिक्वेन्सी 4 × 10⁻15 हर्ट्स. आता ह्याच्यातला सेकंड क्वेश्चन कोणता विचारला आपल्याला, ह्याच्यातला सेकंड क्वेश्चन कोणता विचारला आपल्यासाठी, फ्रिक्वेन्सी दिली आहे त्याची. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू किती दिलेली आहे 4 × 10⁻15 हर्ट्स. आपण लॅम्बडा काढूयात का बघा आधी. सपोज येईल आपल्याकडे लॅम्बडा इज इक्वल टू आपण कसं करणार C/μ. आठवला फॉर्म्युला कोणता, C इज इक्वल टू म्यू लॅम्बडा 3 × 10⁻15 अपॉन 4 × 3 × 10⁸ अपॉन 4 × 10⁻15. हे किती येईल सॉल्व केला तर 3/4 × 10⁻⁷ इज इक्वल टू किती येईल आपल्याकडे. ह्याला जर आपण सॉल्व केलं तर हे किती येईल 0.75 × 10⁻⁷ मीटर. आणि ॲमस्ट्रॉंगमध्ये व्हॅल्यू किती येईल ही लॅम्बडा इज इक्वल टू 750 ॲमस्ट्रॉंग. आलं लक्षामध्ये नक्की. ओके, आता आपण याची एनर्जी काढूयात. कसं काढता येईल, एनर्जी इज इक्वल टू परत तोच फॉर्म्युला 12400 बाय काही नाही केलं तर चालेल, पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन्स लवकर होतील तुमचेच. हे किती आलं इज इक्वल टू 16.5 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता परत तुमच्याकडे कायनेटिक एनर्जी कसं काढता येईल, एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू E मायनस 5. ईची व्हॅल्यू आहे 16.5, 5ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली 4.49. सो ऑन सॉल्विंग दिस तुमचा आन्सर किती येईल 12.05 इलेक्ट्रॉन वोल्ट. उद्यापर्यंत हे जे पूर्ण सोल्युशन्स आहेत ते उद्या मला येताना तुम्ही दाखवा, उद्यापर्यंत कंप्लीट करून. हे याच्यानंतरचे व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे बाकीचे सोल्युशन्स तुम्हाला मिळून जातील. आपण थांबूया तिथंच.